हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपले स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आम्ही सकाळी सकाळी 4 वाजता उठलो होतो. का तर ते सवासनींचा स्वयंपाक बनवायचा होता पुरणपोळीचा, त्यामुळे सकाळी उठून लवकर स्वयंपाक करून घेतला. आमच्या घराची वास्तुशांतीची पूजा होती त्या. काय म्हणते थंडी? हाय गाईज, इकडे बघा. कॉम्पिटिशन तुमचं ते हाफ जॅकेट आहे ना, त्याला वाटत नाही एवढं. मग मी हार ओवायला घेतलं, का तर ते दरवाजाला आणि देवाऱ्याला प्लस आमच्या शॉपला लावायचे होते, त्यामुळे मी बनवून घेतले. हे आहेत माझ्या आज्जल सासू. सो मला किचनमध्ये गॅसची पूजा करायची होती. सो त्यामुळे मी सर्वात आधी कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलं. मग त्यानंतर अन्नपूर्णा लिहायचं होतं, सो मी कुंकू आणि अन्नपूर्णा देखील लिहून घेतलं. आणि हॉलमध्ये आमची सत्यनारायणची पूजा चालू होती. तिथं पूजेला माझे सासू सासरे बसले होते, तर ती पूजा तुम्ही बघू शकता. त्यांच्या हातात लावा तुम्ही असं असं समुद्र वसने देवी पर्वतासन मंदिरे विष्णुपती नमस्तुभ्यं पादवर्षं टाका दुगा हरिंग हरि ओम गौर्यादि देवताय नमः स्वरूपधरते गंधाक्षदाष्पम हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि हरि ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी विप्रभो मया ऋतादि. मग त्यानंतर ब्राह्मणाने सांगितले की मोठ्या ताईंना की सर्व सवासिनींना हळद कुंकू द्यावे. सो दीपादींनी सर्वांना हळद कुंकू लावले. आणि त्याचबरोबर आमच्या घरात सगळेच यूट्यूबला व्लॉग्स प्लस मिनी व्लॉग्स बनवतात. सो सगळ्यांना सबस्क्राईब करा. त्यानंतर ब्राह्मणाने सांगितले कुंकू छान असा मिक्स करून घे. तू घराची लक्ष्मी आहेस, तर सर्व घरामध्ये तुझ्या हाताचे ठसे लागतील. सो मी सर्वात आधी आमच्या घराच्या बाहेर माझे हाताचे ठसे लावले. त्यानंतर मग मी आमच्या दुकानामध्ये लावून घेतले हाताचे ठसे. मग तसेच आमच्या बेडरूममध्ये देखील मी हाताचे ठसे लावून घेतले. मग त्यानंतर मध्ये देखील मी हाताचे ठसे लावून घेतले. नाही फक्त ही चला भाऊ चला जोडीत बसायचं. लक्ष्मी देवताय नमः स्वरूपधरते गंधाक्षदाष्पम हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं मग त्या लक्ष्मीची 5 सवासिनींनी पूजा करून घेतली. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम्
छंदांशी यस्य पर्णानि यस्तवेद सवेविद अधश्चोर्ध्वं पृष्ठातस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधस्य मूला निनुसंततानि कर्मानुबन्धे निमनुष्यलोके रूपमशे हतथोपलभ्यते नान्तो रचादिर्न तसंप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूला मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं त परिमार्गितव्यं यस्मिन् गतान् निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रस्तापुराणि निर्माणमोह जितसंगदोषा आध्यात्मनित्या निवृत्तकामा द्वन्द्वमुक्ता सुखदुःखसौनैर्गच्छन्ति मूढा पद्मव्यन्त न तद्भासयते सूर्यो न शशङ्को न पावकः यद्वद्गतान् निवर्तन्ते तद्धाम परमं ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यत्प्रविक्रामतीश्वर गृहीतो वैतानि संयाति वायुर्गन्धानि वासराम् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं सितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानिनां यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं गामावेश्य च भूतानि धारयम्यहमोऽसदा ॐ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मतिज्ञानमुपहरणं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृतेद वेदेव चाहं गृहलक्ष्मीदेवताय नमः स्वरूपचरति गन्धाक्षतपुष्पं हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. हे आहे आमचं घर. संध्याकाळी लाईटिंग वगैरे लावल्या होत्या आणि घरावरती पार्वती निवास टाकला आहे. का तर ते माझ्या सासऱ्यांच्या आईंचं नाव आहे पार्वती, सो त्यांचं नाव टाकलं आहे. मग हॉल, किचन, हा देवारा आणि हा आहे आमचा बेडरूम. मग त्यानंतर हे आहे आमचं आई आणि पप्पांचं बेडरूम आणि हे आहे आमचं शॉप. तर इथे जेवायची सोय केलेली होती. साईडला मंडप वगैरे बांधलेला होता. मस्त असं जेवणसुद्धा होतं. मग आम्ही गिफ्ट्स ओपन करायला घेतले. त्यामध्ये यांनी फर्स्ट गिफ्ट ओपन केलं. त्यामध्ये चहाची किटली निघाली होती. मग त्यामध्ये ट्विस्ट काय आला, लाईटच गेली. पण तरी आम्ही गिफ्ट्स ओपन केली.